मित्रांनो नमस्कार. 6 फेब्रुवारी 2024 या दिवशी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने राज्यातील ज्येष्ठ नागरिकांसाठी मुख्यमंत्री वयोश्री योजना सुरू करण्याची घोषणा केली होती, ज्यासाठी हा अधिकृत GR सुद्धा जाहीर करण्यात आला होता. या GR मध्ये ही वयोश्री योजना कोणासाठी आहे, कुठल्या ज्येष्ठ नागरिकांना अर्ज करता येणार आहे, त्यासाठी कुठले डॉक्युमेंट्स द्यावे लागणार आहेत, त्याचप्रमाणे पात्रता काय असेल, हे 3000 रुपये कसे मिळणार आहेत, ही सर्व माहिती या GR मध्ये दिलेली होती. मित्रांनो, या GRची लिंक जर तुम्हाला पाहिजे असेल तर ती आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. तो GR तुम्ही डाउनलोड करा आणि त्यातली सर्व माहिती वाचून घ्या, म्हणजे तुम्हाला योजनेबाबत एक क्लिअर कट आयडिया येईल. तसेच हा GR काय आहे किंवा ही योजना काय आहे हे जर तुम्हाला माहिती नसेल तर आपल्या चॅनलवरील हा स्वतंत्र व्हिडिओ बघा. यामध्ये GR मधली सर्व माहिती, पात्रता, कागदपत्र, मिळणारा लाभ ही सर्व माहिती उपलब्ध आहे. या व्हिडिओची लिंक तुमच्यासाठी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. आणि आजच्या दिवशी ज्येष्ठ नागरिकांनी या योजनेचा लाभ घ्यावा, या योजनेसाठी अर्ज करावा, यासाठी सामाजिक न्याय विभागाने सर्व पात्र ज्येष्ठ नागरिकांना आवाहन केले आहे. तो अर्ज कुठे करायचा याची माहिती आपण पुढे बघणार आहोत. सुरुवातीला ज्या ज्येष्ठ नागरिकांना या योजनेबाबत काहीही कल्पना नाही त्यांना एक थोडक्यात कल्पना मी देऊ इच्छितो. केंद्र शासनाने दारिद्र्य रेषेखालील संबंधित दिव्यांग, दुर्बलताग्रस्त ज्येष्ठ नागरिकांसाठी शारीरिक अक्षमतेनुसार सहाय्य साधने आणि उपकरणे पुरवण्याची वयोश्री योजना सुरू केली आहे. मित्रांनो, ही योजना राज्यातील 65 वर्ष वय व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांसाठी सुरू करण्यात आली आहे. योजनेचे नाव आहे मुख्यमंत्री वयोश्री योजना. या योजनेअंतर्गत राज्यातील 65 वर्ष वय व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना राज्य सरकारकडून थेट त्यांच्या बँकेमध्ये DBT प्रणालीद्वारे एक वेळ एक रकमी 3000 रुपये दिले जाणार आहेत. मित्रांनो, लक्षात ठेवा, बऱ्याचशा ज्येष्ठ नागरिकांना असे कन्फ्युजन आहे की हे 3000ची रक्कम ही दर महिन्याला मिळणार की दरवर्षी मिळणार. तर नाही, ही रक्कम फक्त एकदाच दिली जाणार आहे, कारण GR मध्ये स्पष्ट दिलेले आहे 3000 रुपयांची ही रक्कम एक वेळ एक रकमी असेल, जी पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यात दिली जाणार आहे. या योजनेसाठी राज्यातील ज्येष्ठ नागरिक, ज्या नागरिकांनी दिनांक 31/12/2023 अखेरपर्यंत वयाची 65 वर्ष पूर्ण केली असतील असे नागरिक पात्र समजण्यात येतील. ज्या व्यक्तींचे वय 65 वर्ष आणि त्याहून अधिक आहे त्या व्यक्तींकडे आधार कार्ड असणे गरजेचे असेल, किंवा आधार कार्डसाठी अर्ज केला असेल तर आधार नोंदणीची पावतीही चालेल. जर लाभार्थ्यांकडे आधार कार्डच नसेल, त्यांच्याकडे स्वतंत्र ओळख दस्तऐवज म्हणजे वोटर ID वगैरे असेल तर तेही ओळख पटविण्यासाठी स्वीकारले जातील. या योजनेसाठी सर्वात महत्त्वाची अट आहे ती कौटुंबिक वार्षिक उत्पन्नाची, जे 2 लाख रुपयांच्या आत असावे असे सांगण्यात आले आहे. यासाठी लाभार्थ्यांना स्वयं घोषणापत्र द्यावे लागणार आहे, ज्यामध्ये आपले उत्पन्न हे 2 लाखांच्या आत आहे अशी माहिती लिहून ते स्वयं घोषित करतील. आता लाभ कसा मिळणार, म्हणजे हे 3000 रुपये पात्र ज्येष्ठ नागरिकांना कसे मिळणार, तर पात्र लाभार्थ्यांच्या बँकेच्या वैयक्तिक आधार संलग्न बचत खात्यात, म्हणजे जर तुमच्याकडे बचत खाते आहे तर ते आधारशी लिंक असले पाहिजे. अशा खात्यामध्ये DBTद्वारे थेट 3000 रुपये अकाउंटला पाठवले जाणार आहेत. योजनेसाठी तुम्हाला काय काय कागदपत्र लागतील, तर आधार कार्ड किंवा मतदान कार्ड, राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुक त्याची झेरॉक्स, पासपोर्ट आकाराचे 2 फोटो लागतील, स्वयं घोषणापत्र ज्यामध्ये तुमच्या उत्पन्नाचा उल्लेख असेल, आणि शासनाने ओळखपत्र पटवण्यासाठी विहित केलेली अन्य कागदपत्रे. या कागदपत्रांचा वापर करून तुम्हाला अर्ज करता येणार आहे. तर आता या योजनेसाठी अर्ज कसा करायचा आणि कुठे करायचा याची माहिती सरकारकडून आज 8 जुलै 2024 रोजी समोर आली आहे. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत ज्येष्ठ नागरिकांसाठी मुख्यमंत्री वयोश्री योजना सुरू करण्यात आली आहे. ज्येष्ठ नागरिकांनी या योजनेसाठी मुंबई विभागातील जिल्ह्यांच्या सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे. राज्यातील 65 वर्ष व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात सामान्य स्थितीत जगण्यासाठी राज्यात मुख्यमंत्री वयोश्री योजना सामाजिक न्याय विभागामार्फत सुरू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत पात्र ज्येष्ठ नागरिकांना 3000 रुपयांच्या मर्यादेत DBT प्रणालीद्वारे निधी वितरित करण्यात येणार आहे. मित्रांनो, DBT म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर. जर तुमचं अकाउंट आणि तुमचं आधार कार्ड लिंक असेल, डायरेक्टली DBT मार्फत हे 3000 रुपये तुमच्या अकाउंटला पडणार आहेत. ज्येष्ठ नागरिकांनी या योजनेचा अर्ज प्राप्त करण्यासाठी व योजनेसंबंधी अधिक माहितीसाठी मुंबई विभागातील सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या कार्यालयांशी संपर्क साधावा व या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे. सध्या या योजनेमध्ये फक्त ऑफलाईन अर्ज सुरू आहे, म्हणजे तुम्हाला तुमच्या जिल्ह्याच्या समाज कल्याण कार्यालयामध्ये जाऊन तो अर्ज घ्यायचा आहे. त्या अर्जासोबत जे काही आवश्यक डॉक्युमेंट आहेत ते जोडायचे आहेत आणि नंतर तो तिथे जमा करायचा आहे.
तसेच या योजनेसाठी एक स्वतंत्र नवीन पोर्टल तयार करण्यात येणार आहे, अशी ही माहिती या GR मध्ये आहे. त्यामुळे ऑनलाईन अर्ज कधी सुरू होणार याची आत्ता तरी कल्पना नाही, परंतु तो सुरू झाल्यानंतर तुम्हाला आपल्या चॅनलवर ऑनलाईन अर्ज कसा भरायचा याचीही माहिती मिळेल. त्यामुळे चॅनलला जरूर सबस्क्राईब करून ठेवा. तसेच सध्या सुरू झालेला ऑफलाईन फॉर्म हा मिळताच त्याबद्दलही माहिती आपल्या चॅनलवर तुम्हाला मिळेल. तर 65 वर्ष व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना मुख्यमंत्री वयोश्री योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर त्यांना या शहरांमध्ये विभागातील सहाय्यक आयुक्त कार्यालयांशी संपर्क साधावा लागणार आहे. तर मित्रांनो, ही महत्त्वपूर्ण माहिती सर्व ज्येष्ठ नागरिकांपर्यंत पोहोचावी यासाठी व्हिडिओ जरूर शेअर करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.